मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं नाव आहे उचकी लागण्याचे कारणे काय. उचकी लागण्याची कारणे कोणती काय ते बघूया. कधी कधी आपल्याला उचकी लागते. उचक्या मोठा आवाज करीत पाठोपाठ येतात. अशा वेळी आपण हैराण होतो. उचक्या थांबत नाहीत. मग आसपासची माणसे वेगवेगळे उपाय सांगतात. श्वास रोखून ठेव, दोन्ही हात वर करून स्वस्थ बसून राहा, पाणी पी, वगैरे वगैरे. आता बघूया काय ते. उचकी का लागते याबाबत वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या मजेदार कल्पना रूढ आहेत. आपल्या भारतात अशी समजूत आहे की कोणीतरी प्रिय व्यक्तीने आठवण काढली असेल तर त्या व्यक्तीचे मनातल्या मनात नाव घ्यायचे. खरोखरच अशा वेळी उचकी थांबली तर अंधश्रद्धेला खतपाणी मिळते. नाही थांबली तर आपण गप्प राहून उचकीचा त्रास सोडतो. पुढे बघूया मित्रांनो. खरे म्हणजे उचकी आपल्या देहाच्या अनेक प्रतिक्षिप्त क्रियापैकी एक प्रतिक्षिप्त क्रिया आहे. आपले शरीर जेव्हा स्वतःचे रक्षण करते तेव्हा त्याच्या क्रियेचा हा एक परिणाम आहे. तिचा आपल्या मज्जासंस्थेशी संबंध आहे. मज्जासंस्थेशी संबंध आहे. आपण जेव्हा खातो किंवा पितो तेव्हा घन किंवा द्रव पदार्थ चुकून अन्न नलिकेऐवजी श्वासनलिकेत जाताच मग घुसमटणे, ठसका लागणे, उलटीची भावना होणे वगैरे प्रतिक्षिप्त क्रियांची मालिका सुरू होती. अशा वेळी उचकी हा आपल्या देहाचा उलटी देण्याचा दुबळा व अयशस्वी प्रयत्न ठरू शकतो. पोटात गेलेले अन्न वाजवीपेक्षा जास्त गरम असते किंवा पोटातील वायू पडद्याला वरती झेपतो तेव्हा उचकी लागते. पोट व छाती यांच्या दरम्यानचा पडदा ताणला जातो. अशा वेळी हवा बाहेर पडू शकत नाही. मग एक धक्का बसतो. तेव्हा पोटातील अन्नाला किंवा हवेला बाहेर फेकण्याचा शरीराचा प्रयत्न म्हणजे उचकी. अशा वेळी पोट व छाती यांच्या दरम्यानच्या पडद्याला खूप त्रास होतो. म्हणून उचक्या जास्त वेळपर्यंत येत राहिल्या तर माणूस हैराण होतो. बाहेर पडू पाहणाऱ्या हवेचे धक्के असतात. शरीराला हिसके बसतात. त्यामुळे स्वरयंत्रातून विचित्र आवाज बाहेर पडू लागतात. अशी ही प्रथा ती उचकी. आणि मित्रांनो, आणखीन एक छोटीशी टीप आहे, बघूया काय ते. जळवात म्हणजे काय आणि त्यावरील उपाय बघूया काय ते. पायाला भेगा पडणे यालाच आपण जळवात असे म्हणतो. तुमच्या आजीला, आजोबांना, बाबांना किंवा आईला पायाला भेगा पडण्याचा त्रास नक्कीच होत असेल. इतके या समस्येचे प्रमाण अधिक आहे. पायात काही न घालता चालल्याने किंवा चपला घालून चालल्याने पायावर घर्षणाचा, कोरड्या वातावरणाचा तसेच धुळीचा सतत परिणाम होत असतो आणि पायाला भेगा पडतात. कारणाखेरीज काहीसा अनुशक्तीचा भागही या रोगात असू शकतो. पायाला भेगा पडल्याने होणाऱ्या वेदना थांबवायचा तात्पुरता उपाय म्हणजे पाय गरम पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे. नंतर पायाला खोबरेल तेल किंवा आमसूल तेल लावणे. भेगा जर नेहमीसाठी घालवायच्या असतील तर बुटाचा वापर करणे अत्यावश्यक व अनिवार्य ठरते. खेड्यापाड्यात पायात काही न घालण्याचे प्रमाण अधिक आहे. शहरातील फार थोड्या महिला बूट वापरतात. बुटाचा वापर ग्रामीण व शहरी भागात वाढल्यास जवळचे जळवाताचे प्रमाण कमी व्हायला मदत होईल. भेगांमध्ये जंतुसंसर्ग झाला असेल तर त्यासाठी उपाय करणे हे अगत्याचे ठरते. जळवातावर परिणामकारक असे आयुर्वेदिक उपचार उपलब्ध आहेत. राळेचे मलम रात्री झोपताना व सकाळी उठल्याबरोबर लावल्याने जळवाताचा त्रास कमी होतो.
असा हा जळवा तुमच्या आजीचा जळवा तुम्ही तिला बोट घालायला सांगून बरा करू शकाल, पण बोट घालण्यासाठी तिचे मन तुम्हाला वळवता आले पाहिजे. अरे वा. आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.